जागतिक तज्ज्ञ ख्वार भट यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात CCNA ते CCIE पर्यंत सिस्को कोर्सेस उपलब्ध. ब्रॉडवे एज्युकेशन हब पुणे यांनी के-बिट्स यांच्या सहकार्याने सिस्को सर्टिफिकेशन प्रोग्रामची सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम जागतिक कीर्तीचे सिस्को तज्ज्ञ श्री ख्वार भट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. जगभरात मोजकेच व्यावसायिक या मानाच्या पात्रतेचे धारक आहेत. या सर्टिफिकेशन मार्गिकेत CCNA पासून CCIE पर्यंत संपूर्ण सिस्को इकोसिस्टमचा समावेश आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी व IT व्यावसायिकांना नेटवर्किंग, सायबर सुरक्षा आणि प्रगत IT इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ब्रॉडवे एज्युकेशन हबचे संस्थापक व संचालक श्री अमित आमला यांनी सांगितले की के-बिट्स यांच्याशी झालेली ही भागीदारी आणि श्री ख्वार भट यांचे मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रात एक परिवर्तनकारी पाऊल ठरेल. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअर मार्गदर्शन निर्माण करण्यास मदत करणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम अधिकृतपणे दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर JM रोड पुणे येथे मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच तंत्रज्ञान व उद्योजकताशी संबंधित तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास ब्रॉडवे एज्युकेशन हबचे संस्थापक श्री अमित आमला, संस्थेचे पदाधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख तसेच IT व शिक्षण क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते. धन्यवाद. पुणे 24 न्यूज, जयश्री डिबळे. देखिए, ब्रॉडवे और के-बिट्स का जो एक अलायंस या कोलैबोरेशन आया है, ये इसलिए आया है क्योंकि हम दोनों की एक विजन एक ही है कि हमें जो हमारे स्टूडेंट्स हैं उनको एक मौका दिया जाए कि उनके एक बहुत अच्छा करियर बने. ब्रॉडवे एजुकेशन हब काफ़ी प्रोग्राम चलाता है और IT के सेक्टर में जो के-बिट्स का नाम है वो एक बहुत मशहूर नाम है सारी दुनिया में. खाबर साहब इज़ द नंबर 1 ट्रेनर इन द वर्ल्ड फॉर सिस्को. तो वी फेल्ट कि ये एक बहुत अच्छा मिक्स है, एक बहुत अच्छा एक यूनियन है जिसके साथ हम बच्चों को बेनिफिट कर सकते हैं. दिस इज द होल विजन. थैंक यू. संदेश देना चाह आप, क्योंकि आप क्या संदेश? आप प्लीज सीखने पे फोकस करें. जो भी आप आजकल पढ़ते हो, आप सिर्फ पढ़ते हो. जॉब और अपॉर्चुनिटीज जो हैं आपको सीखने पे मिलेंगी. स्किल पे फोकस करो. आप टेक्नोलॉजीज को सीखो सो दैट यू कैन इम्प्लीमेंट दैट. पढ़ो नहीं उसको, आप सीखो. बहुत डिफरेंस है दोनों चीजों में. अनफॉर्चुनेटली जो हमको बोला जाता है, हमको घर में भी कभी भी जब भी बात करते हैं, एवरीबॉडी फोकसेस ऑन आप पढ़ो. कभी आपको बच्चे को या किसी को बोला नहीं कि आप सीखो. आप सीखने पे फोकस करो, आगे आपको ऑटोमेटिकली कामयाबी आएगी. सर, एक लास्ट क्वेश्चन, पुणे से प्रोग्राम शुरू करने की क्या जरूरत है? ये एक टेक्नोलॉजी हब है इस टाइम पे इंडिया में अगर आप 3 सिटीज ले लें जहाँ पे ये बहुत ज्यादा टेक्नोलॉजी आई हुई है. एक तो बेंगलोर है, एक पुणे है और एक हैदराबाद है. सो उस हिसाब से इस टाइम पे जो भी मेन GCCs जो खुल रहे हैं, ग्लोबल सेंटर्स खुल रहे हैं इसके लिए, वो पुणे में बहुत ज्यादा उसका ये है इम्पोर्टेंस है. सो दैट्स व्हाई पुणे इज वन ऑफ द हब्स. उनको ये बता सकें कि देखिए बहुत सारे और एजुकेशन के एवेन्यूज हैं जिसके थ्रू उनका करियर बन सकता है. पूना में इतना IT आने के बाद भी बच्चों को अभी उस किस्म का एक्सपोजर नहीं है और इस किस्म की ट्रेनिंग पूना में नहीं मिलती है. इसलिए हमने ये सेंटर खोला है. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. आज ब्रॉडवे एज्युकेशन हब आणि के-बिट्स या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने बालगंधर्व रंगमंदिरला सकाळी आज सेमिनार झाला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. बरेच कॉलेजमधले जे HODs होते, प्रिन्सिपल्स आणि प्रोफेसर होते ते पण आले होते. सगळ्यात महत्त्वाचं ख्वार भट सर हे ब्रॉडवेशी आता जोडले गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फायदा त्याच्यात बघायचा गेला तर हा आहे की एवढा मोठा माणूस ज्याचं एवढं मोठं सर्टिफिकेशन आहे, जो एवढ्या मोठ्या ग्लोबल लेवलवरती काम करतो, सतत आणि सतत वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोजर त्यांचं भरपूर आहे, अशी व्यक्ती जेव्हा मुलांशी जोडली जाते, मुलांना शिकवलं जात आहे, मुलांना सांगितलं जात आहे, मुलांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिलं जात आहे, तर याचं जे पूर्ण पोटेन्शियल मिळेल मुलांना हे खूप वेगळं असेल. म्हणजे आमच्या दृष्टीने फक्त आणि फक्त जसं सर म्हणले की
पढो 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 या सिको 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 हा जो डिफरन्स आहे हा मुलांना इथपासून ग्रासरूट लेवल आणि ग्राउंड झिरो लेवल पासून आम्ही इथपासून मुलांची तयारी करून घेऊ. आणि मुलांना नेटवर्किंग मधल्या ज्या काही संधीज आहेत किंवा ट्रॅडिशनल आपण जे म्हणतो की सिलेबस असेल, करिक्युलम असेल, याच्यापेक्षा काही वेगळं एक नवीन पद्धतीने जिथे पुढे जाऊन स्किलसेट वापरून नोकरीच्या संधी खूप जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात, त्याकरता हा सेमिनार घेण्यात आला होता. आज ऑफिशियली सिस्को पुण्यात लॉन्च झालेला आहे. त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अतिशय प्राऊड फिलिंग आहे आणि आम्ही अतिशय छान हे करतोय की आम्हाला असं वाटतंय की मुलांसाठी एक नवीन व्हेंचर, नवीन एक कुठली तरी वेगळी गोष्ट ओपन व्हायला हवी होती, जी आज ओपन झाली. आज अमित अमला सर, ब्रॉडवेचे जे डिरेक्टर आहेत, ते स्वतः इथे उपलब्ध आहेत श्रीनगरहून. ते खास या प्रोग्रामसाठी आले. खावर सर दुबईला होते, तिकडनं ते या प्रोग्रामला मुलांना सेमिनार येण्याकरता आले. त्या दोघांचे खूप सारं धन्यवाद आणि आभार त्या दोघांना. आणि आमची तुम्हा सगळ्या पत्रकारांना ही नम्र विनंती आहे की तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून तुम्ही योग्य ती प्रसिद्धी देऊन स्टुडंटपर्यंत, पालकांपर्यंत हा मेसेज, पेरेंट्सपर्यंत सुद्धा हा मेसेज पोहोचवावा की ज्याच्यानुसार मुलांचं, तुमची मुलं असो, येणारी नवीन पिढी असो, या सगळ्यांचं सगळ्यांचं भवितव्य जे भविष्य आहे, फ्युचर्स आहे, ते जास्ती चांगलं सिक्युअर होईल आणि जास्ती चांगले त्यांना संधी मिळतील. धन्यवाद.